कुरुंदवाड येथील शिकलगार वसाहतीमध्ये पाणी पुरवठा नाही, सार्वजनिक शौचालयाची नियमित स्वच्छता केली जात नाही, कचरा उठाव केला जात नाही यासह विविध समस्या वसाहतीतील महिलांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या समोर मांडल्या। मुख्याधिकारी देसाई यांनी तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास महिलांच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी देसाई यांची भेट घेतली। परिसरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव, दुर्गंधी, कमी दाबानं होणारा पाणीपुरवठा आणि त्यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई याबाबत माहिती दिली। यावेळी मुख्याधिकारी देसाई यांनी आरोग्य विभागाचे प्रमोद फुले आणि पाणीपुरवठा विभागाचे अमोल शेडबळे यांना तातडीनं बोलावून समस्यांची माहिती घेतली। पाणीपुरवठा विभागाकडून काही नागरिक मोटारींचा वापर करून पाणी उपसा करीत असल्यामुळे परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याचं सांगण्यात आलं। यावर मुख्याधिकारी देसाई यांनी बेकायदेशीरपणे वापरल्या जाणाऱ्या मोटारी जप्त करण्याच्या सूचना दिल्या। तसेच स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारास तात्काळ नोटीस देऊन परिसरातील स्वच्छता नियमित ठेवण्याचे आदेश दिलेत। सार्वजनिक शौचालयांची तातडीने स्वच्छता करावी, तेथे मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या। याशिवाय 2 दिवसात स्वतः शिकलगार वसाहतीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं आश्वासन मुख्याधिकारी देसाई यांनी दिले। यावेळी सुनील कुरुंदवाडे, शाहीर रावळे, अयूब पट्टेकरी, दादासाहेब पाटील यांनी शहरातील विविध नागरी समस्यांबाबत सूचना मांडून त्या सोडवण्याची मागणी केली। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। अरे बाबा नु पहिला काय तो रट्टा पण विचारला याचा असं म्हणजे झालं मग आम्ही आता तुमची जबाबदारी आम्ही नाही काय गटरे भरून तमाम झालं तरी पण गटर काढायला कोणी येत नाही तिथं आणि पाण्याची तर अजिबातच सोय नाही, चायला पाणी सुटत नाही। 1 तास अर्धा तास म्हटलं तर काय झालं। आणि तुम्हाला सांगतो 4 संडास बंद पडल्यात संडासला आता तर लईच प्रॉब्लेम आहे लेडीजचा आणि असं पाणी आणून ओतत नाही, टाकीत शिवळ वाजली असं त्या पाण्याच्या आणि संडास पाक करायला येत नाही। आठवड्यात 1-2 वेळा करायला पाहिजे, काही नको चाळीला